त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे थोडंसं मीठ, थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट मी यामध्ये घालणार आहे चव येण्यासाठी, आणि थोडंसं तेल घालणार आहे। त्यानंतर पाण्याने आपल्याला हे सर्व पाणी घेऊन हे सगळं अशा प्रकारे बेसनाचा एक घट्ट गोळा आपण भिजवून घेतलेला आहे। आणि याच्यानंतर आपण याचे छान थोडे छोटे असे गोळे बनवून आपण याला लाटून घेऊया। पाटोड्या ह्या 2-3 प्रकारच्या बनवता येतात, पण आता इथे मी गंजात तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपण बनवणार आहे पाटोडीची भाजी, त्यासाठी मी बेसन भिजवून ठेवलेलं आहे, त्याचे गोळे तयार केलेले आहे। आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मी तेजपत्ता घालणार आहे। तेल छान ही अद्रक लसूणची पेस्ट छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर मी यात घालणार आहे कांदा, खोबरं आणि खसखस याची जी भाजून घेतलेली पेस्ट आहे ती मी यामध्ये घालणार आहे। भाजी थोडी जास्ती आहे त्यामुळे मी नंतर हा गोळा जो पण भिजवलेला आहे बेसनाचा पाटोडीसाठी त्याला आपण छान लाटून घेऊया। याला फार जाड आणि फार पातळी लाटायचं नाही आहे। याला मी तेल घातलं आहे त्यामुळे मला तेल लावायची गरज नाही आहे। बघू शकता तुम्ही, हे चिपकत नाही आहे कोळपाटा। त्यानंतर आपण पाटोड्या आपल्याला जशा हव्या तशा आपण आकारानुसार कापून घेऊया। लहान मोठ्या तुम्ही कशाही कापू शकता। अशा आपल्या पाटोड्या तयार झालेल्या आहे। याला आपण हलक्या थोड्याशा तळून तुम्ही बघू शकता। आता हा आपला मसाला छान भाजला गेलेला आहे, याला छान तेल सुटलेलं आहे। आणि यामध्ये आता मी घालणार आहे हळद, तिखट आपल्या चवीनुसार, थोडीशी हळद, मीठ घालूया। त्यानंतर याला छान मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळ आपण याला असंच झाकून ठेवूया। इकडे पाटोड्या आपण तेलामध्ये थोड्याशा परतून घेऊया, थोडंसं तेल घालून। फार कडक याला तळायचं नाही आहे, हलकंसं याला आपण तळून घेऊया। आपल्या पूर्ण या कापलेल्या ज्या पाटोड्या ह्या पूर्ण आपण तळून घेऊया। आपला मसाला छान तयार झालेला आहे। यामध्ये आपण थोडंसं आता पाणी घालणार आहे। आता हा आपला मसाला छान रेडी झालेला आहे आणि हे तळलेल्या आपल्या पाटोड्या ज्या आहेत या मी या भाजीमध्ये टाकणार आहे मसाल्यामध्ये। तुम्ही बघू शकता किती छान रंग याला आलेला आहे। आणि मसाल्यामध्ये आपल्याला छान होऊ द्यायचे आहे 10 त्यानंतर मी हे पाणी गरम झालेलं यामध्ये सोडणार आहे। आपल्या अंदाजानुसार आपल्याला किती पाणी हवं आहे त्यानुसार। बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे। आणि आता मी यामध्ये घालणार आहे थोडा गरम मसाला। मी आधी घालत नाही, हा नंतर घालते, कारण यामुळे छान भाजीला मसाल्याची टेस्ट येते। आणि त्यानंतर